भिवंडी तालुक्यातील सापेगाव परिसरामध्ये असलेल्या YPM या लायटरच्या कंपनीला भीषण आग लागलेली आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ही आग पसरली आणि एकंदरीत शॉर्ट सर्किटनी आग लागली असावी असा अंदाज या ठिकाणी प्राथमिक व्यक्त करण्यात येत आहे। आपण जर पाहिलं तरी संपूर्ण कंपनी जी ती आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेली आहे। या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात लायटरचं उत्पादन करण्यात येत होतं। आपण जर पाहिलं तर अनेक लायटर जे स्फोट आहेत ते या ठिकाणी स्फोट होत आहेत आणि ते लायटर या ठिकाणी त्या स्फोटामधून बाहेर पडताना दिसत आहेत। त्यामुळे आपण जर एकंदरीत आपण संपूर्ण कंपनी पाहिली तर या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात जे कामगार वर्ग होता ते या ठिकाणी आग लागल्याचं समजतात त्यांनी या कंपनीमधून पळ काढलेला होता। आपण जर पाहिलं आतमध्ये या ठिकाणी तर मोठ्या प्रमाणात जे आग आहे अजून या ठिकाणी भडकलेली आहे। त्यामुळे या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे कल्याणच्या गाड्या असतील तसेच भिवंडीच्या गाड्या असतील या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। मात्र आपण पाहू शकतो की अधूनमधून मोठमोठे स्फोट जे आहेत या ठिकाणी लायटरचे पाहायला मिळते, कारण या ठिकाणी जे गॅस आहे शिवाय ते लायटर्स आहेत त्यांचे स्फोट या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। या कंपनीमध्ये लायटर बनवणे आणि त्या लायटरमध्ये गॅस भरणे या ठिकाणी संपूर्ण प्रक्रिया केली जात होती। त्यामुळे एकंदरीत यामध्ये आता मोठ्या प्रमाणात जो स्फोट आहे या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं या ठिकाणी तर संपूर्ण जे कंपनी आहे ती आगीच्या विळख्यात सापडलेली आहे आणि मोठमोठे स्फोट जे आहेत या ठिकाणी लायटरचे होताना दिसत आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर ही संपूर्ण कंपनी जी आहे सध्या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेली आहे। माहिती अशी मिळालेली आहे की या ठिकाणी काही बकरे देखील ठेवण्यात आलेले होते, ते आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले। मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही आहे, कारण वेळेतच या ठिकाणी सर्व नागरिकांनी कामगारांनी या ठिकाणी पळ काढलेला होता बाहेर। सध्या या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते शर्थीने प्रयत्न करताना दिसत आहे। मात्र कधीपर्यंत या आगीवरती पूर्णपणे नियंत्रण मिळवता येईल हे अजूनही सांगता येत नाही। अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।